तर हा सामना प्रत्येकी 3-3 षटकांचा आहे पंचांच्या माहितीसाठी आणि संघांच्या संघनायकांच्या माहितीसाठी। कारण वेळेअभावी आपण या ठिकाणी एक षटकाची कपात केली, कारण भारतीय वेळेनुसार आपण तर पाहिलं तर 1 वाजून एक्झॅक्टली 25 मिनिटं झालेली आहेत। सलामी जोडी खेळपट्टीवरती पाहतो योगेश आणि त्याच्या सोबतीला आपण पाहू शकाल ओमकार। पहिल्या चेंडूवरती दमदार सुरुवात आपण पाहिली योगेशच्या बॅटमधून पहिल्याच चेंडूवरती जबरदस्त फटका चौकार पाहिला आपण। आणि या ठिकाणी पहा सर्व मान्यवरांसाठी कॉमेंट्री पॅनलसाठी वामनजी म्हात्रे यांच्या वतीनं वामनजी पाटील यांच्या वतीनं जबरदस्त या ठिकाणी सोय झालेली आहे। स्वीट अँड कलरफुल कलिंगड या ठिकाणी त्यांच्या वतीने देण्यात आले आहे, त्यांचं सुद्धा आपण आभार व्यक्त करूया। शरीरासाठी पोशाख असणारा हा फल आहे, परंतु या ठिकाणी पहा काय सुंदर कामगिरी, काय जबरदस्त सुरुवात। ज्या योगेशला पहिल्या सामन्यामध्ये अपयश आलं तर त्या योगेशच्या बॅटमधून मात्र या ठिकाणी दर्जेदार चौकार पाहिला आपण आणि अक्षयचं स्वागत केलं या ठिकाणी चौकारानं। पावलाचा वापर पंच केला, इनफिल्डच्या डोक्यावर 2 क्षेत्ररक्षक 3-3 पाठलाग करतायत, परंतु या रेस मध्ये चेंडूचा विजय झालाय। एका टप्प्याच्या साहाय्यानं चेंडू निघून चालले अगदी कव्हर पॉइंटच्या बाहेर, सलगचा हा दुसरा चौकार। व्यासपीठावरती पाहू शकाल या ठिकाणी अनेक पाहुणे मंडळी आहेत, परंतु नक्की सांगावं असं वाटतं की मागील जी आपण आमने लोणार प्रीमियर लीग जी पाहिली त्या लीग मध्ये भगवानजी पाटीलचा संघ अर्थात बीबी स्पोर्ट इताडे संघाने धडक मारली होती आणि आय थिंक रनर अप ट्रॉफी त्या लीग मध्ये उचलली होती। त्यांच्या आईच्या नावावर तो संघ आपण पाहिला, जबरदस्त कामगिरी त्या स्पर्धेमध्ये राहिली। ओ या ठिकाणी पाहू शकाल अगदी गुडघ्यावरती बसून फटका खेळण्याचा प्रयत्न केला, टॉपिश लागला आणि शॉर्ट पॉइंटला मात्र कुठल्याही प्रमाणात चूक केली नाहीये आणि अखेर पहिला धक्का लागतो या ठिकाणी मेहर 11 बापगाव संघाला। वारंवार मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न आणि नक्कीच केलावेच लागतील, कारण झटपट क्रिकेट तुम्हाला खेळणं गरजेचं आहे, कारण फक्त 3 षटकांची लढत आहे। 18 चेंडू तुमच्याकडे आहेत आणि 18 चेंडूपैकी तुम्हाला 10 चेंडू नक्कीच कसे बाउंड्री लाईनच्या बाहेर जातील हा विचार करावा लागेल। सुरुवात चांगली केली योगेशने, सलग 2 चेंडूवरती 2 चौकार लगावले, पुन्हा त्याने इनफिल्डला अगदी बिल्ड करण्याचा प्रयत्न केला, पॉइंटला बिल्ड करण्याचा प्रयत्न केला, परंतु टायमिंग जुळलं नाहीये आणि अखेर झेलबादच्या स्वरूपात बाद झाला। नवीन फलंदाज राहुल आलाय, पहिल्या सामन्यामध्ये थोडंसं निराश आपल्या पाठी राख्यांना केलं, परंतु आता मात्र अपेक्षा संघनायकांनी त्याच्यावरती पुन्हा दाखवलेल्या आहेत, तो सार्थ करेल का? जबरदस्त वापसी अक्षय कडून आपण पाहतो, कारण सुरुवातीला पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले, त्यानंतर विकेट्स त्याला प्राप्त झाले आणि आता मात्र निर्धाव चेंडू हात चालतोय राहुलच्या अगेन्स्ट। इथे मात्र जबरदस्त फटका, अगदी शॉट स्ट्राइक कव्हरच्या डोक्यावर नवनाथ भोईर होते आणि त्यांना चेंडू मात्र टाटा बाय बाय करत निघून गेला अगदी डीप मध्ये 4 धाबांसाठी चौकार। अतिशय सुंदर देखना अगदी क्लास पाहिला आपण या फटक्यावरती राहुलच्या वतीनं। तिसरा चौकार या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला, पुन्हा मात्र तोच दिशा तोच क्षेत्र आणि तोच रिझल्ट, सलगचा हा दुसरा चौकार राहुलच्या बॅटमध्ये पाहायला मिळतोय। अप्रतिम कामगिरी मेहर 11 बापगाव संघाने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर।
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 16 धावा फलकावरती आपण पाहतोय. सध्या मेहर 11 संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि या संघाला दरम्यान पाटील डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर सन्माननीय विकी शेठ पाटील, त्यांची सहकारी पप्पू आणि सिंधू पाटील यांच्या वतीने मेहर 11 बापगाव संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. या सर्वांचं आपण करूया हार्दिक स्वागत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा, अतिशय जबरदस्त बॅटिंग आणि सर्वच्या सर्व धावा जर पाहिल्या तर आपण चौकाराच्या साह्याने आलेल्या आहेत. 2 चौकार पाहिले आपण ओमकारच्या योगेशच्या बॅटमधून आणि 2 चौकार पाहिले आपण राहुलच्या बॅटमधून. ओमकारला आतापर्यंत एकही चेंडू मात्र केल्याची संधी मिळाली नाही आणि तोच ओमकार आता मात्र आपण पाहू शकाल स्ट्रायकिंग एंडला आहे दैवतच्या अगेन्स्ट. दैवतला मात्र या ठिकाणी निश्चितपणे काहीतरी नाविन्य करावं लागेल. मागील सामन्यामध्ये पाहिले असेल या सत्रामध्ये ज्यांनी विक्रम प्रस्थापित केला, 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 6 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. तोच फलंदाज ऑन स्ट्राईक वरती आहे आणि पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील कॉन्फिडन्ससाठी, परंतु चेंडू बॅटमध्ये खूप मोठा अंतर होता, हे पंचांनी हेरलं आणि त्याचमुळे मात्र या अपीलमध्ये आत्मविश्वास तिथे मात्र या ठिकाणी पाहायला आपल्याला नाहीये. डॉट चेंडूने मात्र सांगता करतोय. दैवत वेलेकर चांगल्या मूडमध्ये आहे आणि त्यांनी सांगितलं की आतापर्यंत आम्ही किमान मागील सत्रामध्ये किमान 6 वेळा आम्ही अंतिम फेरीमध्ये पोहोचलो आणि अंतिम फेरीमध्ये आम्ही पराभूत झालो. इथे मात्र संधी आहे, फटका मिस टायमिंग, उंची जास्त मिळाली आणि त्याचमुळे मात्र चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणून विसावतोय आणि अखेर ओमकारच्या किलीचा मात्र इथे अंत होतोय. म्हणजे पहा, पहिल्या सामन्यामध्ये जो हिरो ठरला होता तोच फलंदाज या सामन्यामध्ये मात्र 0 ठरतोय. एकही धाबाचा तो आपल्या संघाला योगदान मात्र देऊ शकला नाहीये. हा क्रिकेट आहे मित्रांनो. यानंतर दोन्ही संघांना सज्ज राहायचं आहे. जय अंबिका देवरुंगपाडा विरुद्ध आई गावदेवी वालसीन. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना असेल. अनेक मान्यवर व्यासपीठावरती आपण पाहतोय. सर्वांचं करूया पुणे हार्दिक स्वागत. संजय स्मृती चषक 2024चा सध्या आपण आनंद घेतोय. मान्यवरांच्या माहितीसाठी की या स्पर्धेला आता 19 वर्ष पूर्ण झालेली आहेत. म्हणजे ही परंपरा जोपासली संजय स्पोर्ट्स सावध संघाने. अनेक स्पर्धा आल्या आणि गेल्या, हे कोणाला माहिती सुद्धा पडले नाहीये, परंतु ही स्पर्धा सातत्यानं आपल्याला याच ठिकाणी पाहायला मिळते. सुरुवात तर मी तर म्हणेन की साबाद नाक्यापासून या स्पर्धेला सुरुवात झाली होती. मोठी दडी होती त्या ठिकाणी, दडीवरून प्रेक्षक स्पर्धा पाहायचे. त्यावेळी या समालोचक सुद्धा एवढं मोठं स्टँडर्ड नव्हतं. अनेक लांबवरून संघ त्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी यायचे, परंतु आता मात्र सर्व काही गोष्टी पाहिल्या तर सुरळीत आहेत, व्यवस्थित आहेत आणि त्याचमुळे एवढा देखणा नियोजन या पर्वामध्ये आपण पाहतोय. चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जातो एका धावेसाठी. धावसंख्या आपण पाहिली तर बराच वेळ थांबली होती, 17 धावा फलकावरती आपण पाहतोय. राहुलच्या सोबतीला नवीन फलंदाज आर्यन मेहर आलाय चौथ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. आर्यन मागचा हंगाम काय गाजवला होता आणि हीच अपेक्षा आहे मेहर 11 बापगाव संघाला की या सत्रामध्ये सुद्धा तो चांगली कामगिरी करेल, खास या स्पर्धेमध्ये. जानूस पुढे येणाऱ्या संघाला तुम्हाला नक्कीच या ठिकाणी नमवायचं असेल तर मात्र एक चांगला टोटल तुम्हाला या ठिकाणी उभा करावा लागेल. हो, आमचा टर्न केलाय, परंतु बाप शॉर्ट स्क्वेअर फिल्डर फेकी रॉकेट होती, परंतु गोलंदाज दैवतला चेंडू परफेक्ट कलेक्शन करता आला नाही, अन्यथा दुर्घटना तिथे घडली असती. परंतु क्रिकेट आहे, सुखरूप आहेत दोन्ही फलंदाज. एक धाव तिथे कंप्लीट झाली आणि एका धावेने धाव फलक 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. सध्या तरी थोडासा बापगावकरांच्या खेम्यामध्ये वातावरण शांतमय आहे. जसा एखादा मोठा फटका येईल आनंदाचा नक्कीच तिथे मात्र जल्लोष होताना पाहायला मिळेल, परंतु दैवत सांगतोय की हम भी किसी से कम नाहीये. पहिल्या षटकामध्ये जरूर धावा खर्च केल्या अक्षयनं, परंतु त्या धावा मी रिकव्हर करेन याच उद्दिष्टानं तो मात्र या ठिकाणी दुसऱ्या षटकासाठी मात्र मार्गस्थ होतोय. जगदशेठ पाटील यांचा संघ आपण पाहतोय. हो, इथे मात्र चेंडूला उचली दिली, इथे मात्र चांगला शतरक्षक साईन आहेत त्या ठिकाणी. वॉट फिल्डिंग, जबरदस्त फेकी आणि इथे मात्र पहा दैवत तिन्ही यष्ट उद्ध्वस्त केल्या, परंतु फलंदाज मात्र एकच बाद होणार आहे आणि मात्र या ठिकाणी फलंदाज आता आर्यनला माघारी जावं लागेल.
इथे मात्र या ठिकाणी जाल्यामध्ये अडकतोय, कारण ज्या शालिकवरती पूर्णपणे मदार होती स्लॉक ओव्हरमध्ये तो मोठे फटके खेळू शकला असता, परंतु ही चुकी कुठेतरी राहुलच्या वतीने पाहायला मिळाली, कारण राहुलने कॉल केली होती आणि त्या अनुषंगाने मात्र फेक गौरवचं मी कौतुक करेन, एकाच ऍक्शनमध्ये चेंडूला तरी मात्र उचललं, फेक केल्या आपण रिप्लेमध्ये पाहू शकाल आणि दैवतच्या या ओव्हरमध्ये रनआउट होणारी ही दुसरी शिकार पाहायला मिळाली आणि अशा रीतीने 2 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झाला. काय स्पेल राहिला दैवतचा, फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 19 धावा पाहायला मिळत आहेत. मात्र अगदी डिक्लेअर झोनमध्ये निघून जातोय, पंचाचा वाईटचा इशारा, 2 धावा अतिरिक्त आपण पाहतोय. धावा कशा येत आहेत हे महत्वाचं नाहीये. इताडे संघासाठी आणि मेहर 11 बाबुगाव संघासाठी धावा येणं आता मात्र फार गरजेचं आहे आणि 2 धावा ऍड केल्यानंतर 22 धावा आपण पाहतोय 4 गड्याच्या मोबदल्यात. आतापर्यंत आपण 2 संघांना पाहिले ज्यांनी टॉप 3 मध्ये प्रवेश केला. पहिला दिवस गाजवला इनकेस्पोर्ट खारवल संघाने, दुसरा दिवस गाजवला बालगोपाळ सोनालापाडा संघाने आणि आज पाहूया कोणता संघ सेमी फायनल साठी पात्र ठरेल. ऋतिक पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. ओ पडल्यानंतर थोडंसं खाली राहिले, सरळ बॅटे लॉक केलं असतं तर आय थिंक मिडलिंग झालं असतं, परंतु क्रॉस बॅटेड फटक्या पाहिला आपण आणि त्याच अनुषंगाने चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क झाला नाहीये. जबरदस्त अप्रतिम खेळाचा नजराणा इथे मात्र सध्या पेश करत असताना या ठिकाणी ऋतिक अगदी फलंदाजाची हावभाव तो ओळखतोय, त्याची शैली ओळखतोय आणि त्या अनुषंगाने चेंडूला हाताळणी करतोय, परंतु ही लाईन थोडीशी चुकीची आपण पाहतोय. वाईटच्या स्वरूपात धाव, जो तुम्ही या फलंदाजावरती प्रेशर टाकलाय, दडपण टाकलाय आणि अशा चेंडूने तो प्रेशर थोडासा रिलीज होतोय, फलंदाज थोडासा रिलॅक्स होतोय. या गोष्टी तुम्हाला नक्की टाळाव्या लागतील. जर तुम्ही या गोष्टीकडे लक्ष केंद्रित केलं नाहीये तर अन्यथा तुमच्याकडे चुका होत राहतील आणि त्या चुकांमुळे कदाचित जो संघ बॅकफुटला आहे तो आय थिंक फ्रंट फुटला येऊ शकते. ती तुम्ही संधी देऊ नका. फटका हवेत केला, साईनाथचा कमालीचा झेल, एकही इंच तो डाव्या बाजूला झाला नाही, उजव्या बाजूला झाला नाहीये. जिथे तो उभा होता तिथे तो झेल आला आणि आपल्या गोदीमध्ये त्या चेंडूला सामावून घेतला. आधुनिक विकेटचा पतन, बॅक टू द डगआउट, राहुल इज गॉन. क्रिकेटचा खेळ सध्या सुरू आहे, सर्वजण या ठिकाणी क्रिकेटचा आनंद घेत आहेत आणि पाहता पाहता या ठिकाणी मुठवल गावची विद्यमान पोलीस पाटील आणि स्वर्गीय मकरंद स्फोट मुठवल संघाचे पुरस्कर्ते उत्तम शेठ पाटील यांचा या ठिकाणी शुभ आगमन झालेला आहे. त्यांचं आपण करूया हार्दिक स्वागत. आणि मित्रांनो, या सीझन मध्ये अजून एक मोठी स्पर्धा तुमच्या भेटीस येणार आहे. उत्तम शेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ती स्पर्धा असणार आहे. 9 जानेवारी ते 12 जानेवारी असा कालावधी त्या स्पर्धेचा असेल. 4 व्हीलर्स ब्रेझा जे कोणाची असेल त्यांना मी विनंती करतोय त्या मालकाला की आपण थोडीशी गाडी ती बाजूला पार करा, कारण त्याच्यामुळे थोडस खेळाडूमध्ये व्यत्यय येतोय. ब्रेझा गाडी कोणाची असेल प्लीज त्या चालकाला विनंती करतो, ज्या मालकाला विनंती करतो की आपण थोडीशी ती बाजूला करा. नवी फलंदाज लेफ्ट आर्म बॅटर हेमंत आलाय आणि हेमंतच्या विरोधात सुद्धा मात्र पाहिलं तर थोडासा दूरवरती चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला ऋतिकनं. अजून एक स्वेअर चेंडू वाईटच्या स्वरूपात धाव फलकावरती धावसंख्या आपण पाहतोय
24. आतापर्यंत ऋतिकचा आपण विचार केला तर 3 लिगल चेंडू त्यांनी टाकलेले आहेत आणि 3 सिव्हिअर चेंडू अर्थात वाईटचे चेंडू त्यांनी टाकलेले आहेत. म्हणजे लॉंग षटक आपण पाहतोय आतापर्यंत. स्टँड अँड डिलिव्हर फटका हवेत केला, प्रयत्न करतो लॉंग ऑन द शतरक्षक होते त्या ठिकाणी, झेल ड्रॉप झालाय परंतु प्रयत्न लाजवाब. अतिशय सुंदर तिथे मात्र त्या ठिकाणी प्रयत्न पाहायला मिळाले. असेच तुम्ही प्रयत्न करत राहा, यश तुम्हाला नक्कीच मिळेल. यशाला गवसणी घालायची असेल तर नक्कीच या ठिकाणी तुम्हाला जानकी बाजी मात्र लावावी लागेल. क्रिकेटचा खेळ आहे आणि तोच प्रयत्न आपल्याला रितेश कडून मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. फलंदाजाने तब्बल 2 धावा कंप्लीट केल्या. स्ट्रोक खूपच छान सजवला होता, अगदी सरळ बॅट लॉफ केला होता. पुन्हा मात्र ते या ठिकाणी फटका खेळण्याचा प्रयत्न केला. फटका हवेत आहे, चेंडू खाली शतरक्षक, परंतु या ठिकाणी 2 शतरक्षकांमध्ये मात्र कॉलिंग झाली नाही. एका बाजूला पाहिलं तर विशाल पटोले होते, दुसरीकडे साईनाथ होते आणि दोघांच्या मध्ये चेंडू मात्र लँडिंग झाला. पटोले सांगतोय की साईनाथ झेल पकडेल, साईनाथला असं वाटलं की विशाल झेल पकडेल. अखेर दोघांचं तिथे भांडण पाहायला मिळालं आणि तिसऱ्याचा लाभ जातो अर्थात हेमंत इथे मात्र या ठिकाणी खात्यामध्ये 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 28 धावा आणि या पहिल्या डावातील शेवटचा चेंडू. फटका चांगला आहे, उंची जास्त मिळाली. पुन्हा मात्र या ठिकाणी मिस टायमिंग फटका. आता गौरव सुकणार नाहीये, गौरवनं पकडला झेल आणि समाप्त होते शेवटच्या चेंडूवरती हेमंतचा खेळ. एकूण गडी या ठिकाणी मेहर 11 संघाने गमावले 6 आणि धाबा तिथे मात्र आपण जर पाहिलं तर 28 धाबा जोडल्या. एक फायटिंग स्कोर इथे मात्र उभा केलाय. 29 धाबांचा लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी मात्र करावा लागेल जानू स्पोर्ट इताडे संघाला. प्लीज मी सर्व गाडी चालकांना विनंती करतोय की जो आमचा रस्ता आहे तिथे मात्र कोणी गाडी करू नका प्लीज, कारण आपल्यासाठी पार्किंग झोन खूप मोठा आहे आमच्या व्यासपीठाच्या पाठीमागे. तर त्या पार्किंग झोन मध्ये आपापल्या गाड्या पार्क करा. पुढील जो सामना आहे जय अंबिका देवरुंगपाडा विरुद्ध आई गौतमी वाळशीन. दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत आणि आमचे प्रमुख मान्यवरांना मी विनंती करतोय सन्माननीय भगवानजी पाटील साहेब, त्याचप्रमाणे दयानंद पाटील आणि पोलीस पाटील उत्तमजी पाटील, सर्व पाटील बंधू आहेत. या आपण टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभ हस्ते आपण नाणेपैकी संपन्न करू. उत्तमजी पाटील या, आपण दयानंद पाटील या. दुसऱ्या फेरीत हा दुसरा सामना आणि हा सामना सुद्धा 3 षटकांचा आहे दोन्ही संघनायकांच्या माहितीसाठी. टॉस तर ट्रिपल एस आणि दुसरे स्पोर्ट ट्रिपल एस ची मागणी केली जय अंबिका देवरुंगपाडा संघाच्या संघनायकानं आणि ते झालेलं आहे. मान्यवरांचा आभार आणि विनंती करतो की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. अजय पहिला सामना तुम्ही 4 षटकांचा खेळले होते, परंतु फलंदाज आणि गोलंदाजी कामगिरी केली. आता 3 षटकांचा सामना आहे, बॅटिंग की गोलंदाजी गोलंदाजी करणार. मध्ये काय आम्हाला चेंजेस 3 षटकांच्या खेळामध्ये हा मैदानामध्ये बघू ते काय ते तुला की चांगला तुमचे. हा नक्की खेळता सर्वजण. तर हा सामना सुद्धा एक चांगला पाहायला मिळेल अशी आम्ही अपेक्षा करू शकतो. हो नक्कीच. तर तुला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. अवेश खूप मोठं लक्ष होतं, परंतु तो लक्ष्यचा पाठला करत असताना तुम्ही एकही विकेट्स गमावले नाही. पहिल्या सामन्यामध्ये जबरदस्त बॅटिंग तुमची पाहायला मिळाली. नितीन चांगल्या टच मध्ये आहे, चांगल्या फॉर्म मध्ये आहे, परंतु नितीनला जर आपण वगळलं तर त्यानंतर तुम्ही कुठल्या खेळाडूकडे जास्त अपेक्षा करता? रोहित आहे, सागर आहे, मी आहे, विलास आहे. तुला असं वाटतं का आमचा जो संघ आहे अगदी बॅलन्स संघ आहे? हो बॅलन्स आहे पूर्ण. तर या सामन्यामध्ये काय स्ट्रॅटेजी असणार आहे आणि कुठपर्यंत तुम्ही जाण्याचा प्रयत्न करा 3 षटकाच्या खेळामध्ये? जास्तीत जास्त. तर की जिथे भरपूर सगळे मान्यवर आहेत त्यांना जो सामना पाहायचा आहे तशा पद्धतीने सामना होईल अशी अपेक्षा करू शकतो. हो 100%. तर की तुला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो नुकतीच नाणेपैकी संपन्न झालेली आहे. जे अंबिका देवरुंगपाडा माझ्या एका बाजूला आहे, गौतमी स्पोर्ट वाळशी संघ माझ्या एका बाजूला आहे. टॉस जिंकला देवरुंगपाडा संघानं आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला आहे. थँक्यू. तर नक्कीच वेळ आहे, तर जाऊया आपण लगेच व्यासपीठाकडे. काही मान्यवर आहेत त्यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान आपण संपन्न करूया, कारण आज आपल्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे वेळेला आज महत्व द्यावं लागेल. हिताडगावचे समाजसेवक आणि त्याचप्रमाणे बीबी स्पोर्टचे पुरस्कर्ते सन्माननीय भगवानजी पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. पेशाने ते एसीओ आहेत, त्यांचा आपण या ठिकाणी विशेष सन्मान इथे मात्र संपन्न करूया. उपदारमाची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत.
त्यानंतर रिताडे गावचे युवा उद्योजक सन्माननीय दयानंद पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करूया. मी कैलास पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण दयानंद पाटील यांना आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. तदनंतर मुठवल गावचे युवा पोलीस पाटील विद्यमान पोलीस पाटील सन्माननीय उत्तमजी पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. स्वर्गीय मकरंद स्फोट मुठवल संघाचे पुरस्कर्ते आहेत आणि त्यांच्या माध्यमातून बिग शो मित्रांनो छत्रपती शिवाजी क्रीडांगण बापगाव देऊळग या ठिकाणी तुम्हाला मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. तर आपण सन्मानित करूया उत्तमजी पाटील साहेबांना. क्रिकेटचे खूप बरे ते चाहते आहेत आणि कैलास पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. तदनंतर या ठिकाणी सन्माननीय भगवानजी पाटील साहेबांचे सहकारी चेतनजी पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी सन्मानित करूया. मी पुन्हा एकदा कैलास पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते चेतनजी पाटील यांना सन्मानित करायचं आहे. एकीकडे खेळ सुरू आहे, दुसरीकडे पाहिलं तर मान्यवरचा सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय. स्पर्धेचा आज अंतिम दिवस असल्या कारणानं आज लगेच मी प्रेक्षकांची सुद्धा दिलगिरी व्यक्त करतोय की केपी या थोडंसं स्पीडअप करा. लक्ष आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 28 धाबांचं लक्ष आहे आणि धाबांचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहिलं 29चं लक्ष आहे. 28 धाबा पहिल्या इनिंग मध्ये पाहिल्या आणि पाहूया धाबांचा पाठलाग कशा रीतीने होईल. तर या सर्व गोष्टी तुमच्याकडे पोहोचवण्यासाठी पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक मिस्टर भागेश म्हात्रे. थँक्यू सो मच योगेश पाटील सर. 29 धावसंख्येच्या वेळे मैदानाच्या आत टिकणं हे खूप महत्वाचं होतं, परंतु त्याला टिकाव धरू दिला नाही. बॉल ही चांगला होता, परंतु फिल्डिंग काय सुंदर बघितली. यासीन यांचे बंधू वसीम सिंधू तुम्हाला पाहायला मिळाले. बॉल खाली सुंदर फिल्डिंग खरंतर त्यांची तुम्हाला पाहायला मिळाली आणि त्या अनुमानाने आपण पाहिला तर एक महत्वाचा विकेट ऋतिक मैदानाच्या आतमध्ये आहे. नवनाथच्या आता खरं तर जिम्मेदाऱ्या वाढल्यात. नवनाथ वरती आता मोठी जिम्मेदारी येऊन ठेपली आहे. त्याचा सोबत नेहमी खरं तर त्याच्या सोबतीला असायचा अर्थात दैवत वेळेकर तो आता बाद झालाय. या मॅच मध्ये थोडीशी ना स्ट्रॅटेजी चेंज आहे, कारण नवनाथ आणि विशाल पटोले सुरुवातीला आघाडीला येतात, परंतु 29 धावसंख्येचं लक्ष पॉवर प्ले मध्ये चांगली बॅटिंग करण्याच्या अनुमानाने दैवतला त्यांनी पुढे इन्व्हाइट केलं गेलं आणि तोच मैदानाच्या बाहेर गेलाय. ऋतिकसाठी हा बॉल हार्ड लेंथ वरून चेंडू टेकअप झाला, थोडासा बाउन्स मिळाला चेंडूला आणि जो चेंडू खरं तर परफेक्टली एखाद्या बॉलरला हवा असतो तसाच सुंदर ओमकारच्या या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाला. भरपूर साऱ्या क्रिटिकलिटी येतील, कारण शॉर्ट अप क्रिकेट अर्थातच 3 ओव्हरची मॅच जेव्हा असते ना तेव्हा सुरुवातीपासून अटॅक करावा लागतो आणि तो अटॅक थोडासा थांबवलाय. ऋतिकसाठी हा बॉल कोलवट टप्प्याचा कॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न. टीपमध्ये 2-2 फील्डर आहेत, सिंगल झाली कंप्लीट. सेकंडसाठी जरूर परततील, कारण ही मुवमेंटच आहे तशी की जिथे 2 धावा तुम्हाला अगदी तहानलेला जो प्रवासी असतो ना आणि त्याला 2 थेंब जरी पाण्याचे दिले आणि तो व्याकुल होतो ना पाण्यासाठी आणि तो तृप्त सुद्धा होतो 2 थेंबाने, तशाच प्रकारचा आहे. भरपूर चांगली रंगेली मॅच, कारण एका संघाने आपण जर बघितलं तर जय हिंद माफ करा जय जोटिंग देवरुंग टीम सारख्या दिग्गज टीमला परास्त केलं. दुसऱ्या बाजूला आपण बघितलं त्यांनीही कडवा संघर्ष केला, म्हणजे दोन्ही या टीम मध्ये तुम्हाला संघर्ष सेम पाहायला मिळेल. राऊंड द विकेटने गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, हेच करायचं होतं, हेच घडायचं होतं आणि हेच घडवायचं होतं ओमकारला. जरूर फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग त्याच्या माध्यमातून चांगली झाली नाही, परंतु ओव्हर टाकत असताना फक्त धावा 4च खर्च केल्या. महत्वाची दैवत वेळेकरची विकेट सांघिक त्याच्या खात्यामध्ये जोडली गेली, म्हणजे आता चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 मध्ये बनवायचे आहेत 25. आता कट रचावे लागतील. नवनाथ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये सेट माइंडने खेळतोय, प्रेझेन्स ऑफ पॉइंट त्याला ठेवावा लागेल. दुसऱ्या बाजूला ऋतिक, मागच्या मॅचचा अटॅक तुम्ही पाहिला, मागच्या मॅचची खर तर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी ऋतिकला होती, परंतु ऋतिकनं जर आपण पाहिले गेली तर ती डेडिकेट केली गौरवला. तोही मैदानाच्या आतमध्ये अजून येणं बाकी. विशाली त्यांच्याकडे आहे, त्यांच्याकडे रितेशी आहे, तेही चांगली खेळी करू शकतात. परंतु या सगळ्यांच्या अगोदर
जे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये टॉप ऑर्डर मध्ये बॅटिंग करतात ना, त्या टॉप ऑर्डरच्या बॅटिंग लेंथ वरती आता थोडंसं कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल. पॉवर प्ले पहा आता संपलाय. याचा अगोदरचा खेळ कसा झाला त्या खेळीला आता थोडंसं बाजूला सारावं लागेल. टीम जानू स्पोर्ट्स इताडे 25 अजूनही बनवण्याच्या अनुमानाने कशा प्रकारे मोठे फटके खेळेल की टीम मिहिर 11 बापगाव शालिकला त्याने मैदानाच्या आतमध्ये जरूर पाठवलाय, परंतु आता त्याच्या माध्यमातून कशा प्रकारे गेम होईल पहा. या मॅच मध्ये ना भरपूर सारी गेम प्लॅनिंग तुम्हाला पाहायला मिळाली. कारण आपण बघितलं तर ज्यावेळेला मिहिर 11 बापगाव मैदानाच्या आतमध्ये खेळत होता त्यावेळेला आपण जर पाहिलं गेलं तर शालिकचं नक्कीच ते तिसरे षटक होतं त्याला, परंतु त्या स्ट्रॅटेजीनुसार 3 ओव्हरची मॅच आहे आणि त्याला दुसऱ्या ओव्हरमध्ये या ठिकाणी पाठवलाय. पहा मिहिर 11 बापगाव आम्ही अंपायरकडे सुद्धा एका गोष्टीची चर्चा केली आहे की जास्तचा वेळ जर कोणताही संघ घेतोय तर त्याला पेनल्टी आपण देत आहोत. नवनाथसाठी हा बॉल खेळला गेला, अफसमवरती बॉल होता, बॉल हवेमध्ये आहे, टप्पा पडला, फिल्डरच्या हातामध्ये आलाय. दुसरीचा प्रयत्न जरूर करतील कारण तेवढासा अवधी होता ऋतिक आणि नवनाथकडे आणि तो अवधी या ठिकाणी पूर्ण केला गेला. मिहिर 11 बापगाव ना खरं तर ऑस्ट्रेलियन टीम आहे, कधी संघर्ष न हारणारी, जिद्द आणि सिकाटी त्यांच्यामध्ये भरलेली आहे आणि समर्पण हा तर त्यांचा क्रिकेटचा मूलभूत पाया आहे. त्या अनुमानाने सध्या तरी ते खूप चांगल्या प्रकारे खेळतात. 2 धावा या टीमच्या टोटल मध्ये ऍड होत असताना टीमची धावसंख्या 6. राऊंड द विकेट. राऊंड द विकेटने ऑन साइडला खेळायचं होतं, ताकदीचा वापर करायचा होता, परंतु ग्राउंड जर पूर्ण असतं तर कदाचित फाईल लेगच्या हातामध्ये ही कॅच असू शकली असती, परंतु डी झोन मध्ये बॉल गेलाय. टीमची धावसंख्या 7. सध्या तरी तुम्ही बघत आहात इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये जे राहिलंय ते म्हणजेच आतापर्यंत 10 चेंडू आणि 22 धावसंख्येचं इक्वेशन अजूनही उर्वरित आहे. काही घडू शकतं. ऋतिककडे ती क्षमता आहे. मैदानाच्या आतमध्ये अजूनही विशाल येणं बाकी आहे, सौरभ येणं बाकी आहे, रितेश येणं बाकी आहे, परंतु त्यांच्या अगोदर हे काम फिनिश करावं लागेल. आणि दुसऱ्या बाजूला शालिकचा तोच प्रयत्न आहे की एखादी विकेट या ओव्हरमध्ये आपल्याला मिळावी. राऊंड द विकेटने ऋतिकसाठी जास्त स्ट्रगल करावं लागलं. बॉल चाललाय शॉट मध्ये आणि इथनं विकेट मिळाली आहे. महत्वाची विकेट, पोचू शकला नाही फलंदाज. अगदी पाहिलं गेलं तर नवनाथ थोडासा स्ट्रगल आधीपासून करत होता, परंतु आता सुंदर फिल्डिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. इथनं विकेटचं पतन, लागेल दुसरा झटका. आता ही वसीम तुम्हाला पाहायला मिळाला. म्हणजेच 2 विकेट जे महत्वाचे गेल्यात ना त्याला कारणीभूत फक्त वसीम आहे. पहा ते अगदी पॉवर प्ले मध्ये फिल्डिंग करतात. याच्या अगोदरची विकेट जर तुम्ही पाहिली तर दैवत वेलेकरची, जिथे शॉर्ट कव्हरला वसीम फिल्डिंग करत होता, बॉल त्याच्या हातामध्ये आला, नॉन स्ट्रायकिंग त्यांनी फेकला, तिथे दैवत वेलेकर बाद झाला. आताही इनॅक्शन मध्ये वसीम आला, त्या ठिकाणी नवनाथ डेंजर एंडला होता, लगेचच त्यांनी स्ट्रायकिंग एंड वरती फेकी केली आणि खरं तर ही विकेट दुसरी वसीम मुले संपादित झाली आहे. क्रिकेटमध्ये ऍज अ बॉलर, ऍज अ बॅट्समन म्हणूनच तुम्ही तुमचं नाव लौकिक करू शकता हे भरपूर वेळा ऐकलंय, परंतु ऍज अ फिल्डर म्हणून तुमची चर्चा ही मैदानाच्या आतमध्ये होत असते. फॉर एक्झाम्पल तुम्ही पाहू शकता जॉन्टी रूट्स फिल्डिंगच्या माध्यमातून ते किती प्रचलित आहेत आणि तशाच प्रकारे आपल्याला पाहायला मिळाला वसीम. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गौरव. राऊंड द विकेटने गौरव आला मैदानाच्या आतमध्ये, बॉल हवेमध्ये आणि विकेट मिळेल. लागोपाठची दुसरी. फिल्डिंग डिपार्टमेंट कोणत्याही प्रकारचा कमकुवत नाहीये. वाईडिश लॉंगनला सुंदर कॅच. गौरव बाद. असं तुम्ही ऐकलंच असेल. खर तर दैवत वेलेकरची आक्रमकता, ती आक्रमकता तुम्हाला पाहायला मिळाली असती. दोन्ही खेळाडूंमध्ये संवाद न झाल्या कारणाने तो बाद झाला. नवनाथ आणि आपण ऋतिक मध्ये बघितलं कन्व्हर्शन थोडंसं कमी, परंतु नवनाथ बॅट जोपर्यंत ड्रॅग करतोय तोपर्यंत वसीमचा चांगला थ्रो, विकेट किपरने केलेलं चांगलं कार्य त्याला परतीच्या प्रवासासाठी कारणीभूत ठरले. आणि या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर गौरवची विकेट मैदानाच्या आतमध्ये टिकणं टीम जानू स्पोर्ट्स इताडेसाठी खूप महत्वाचं होतं आणि ती विकेट वाईडिश लॉंगॉनच्या हातामध्ये. आता अडचणी वाढल्यात कारण 8 मध्ये अजूनही 22 धावा बनवायच्या त्या मॅच मध्ये जानू स्पोर्ट्स इताडेला. नवीन फलंदाज रितेश तिसकर. लेंथ वरती बॉल होता परंतु मागे चाललाय. प्रत्येक सिंगल्सने ना फायदा होणार नाही टीम जानू स्पोर्ट्स इताडेला, परंतु फायदा होईल मिहिर 11 बापगावला. जय जोटिंग देवरुंग टीम सारख्या टॉप 10
या विभागामध्ये असलेल्या टीमला त्याने परास्त केलंय. दुसऱ्या बाजूला त्यांचाही संघर्ष वाढला. जेव्हा फर्स्ट इनिंग मध्ये ओमकारकडनं कामगिरी झाली नाही, योगेश थोडासा खेळला जरूर, परंतु राहुलच्या बनलेल्या 10 धावा त्याही महत्वाच्या होत्या. चौकार म्हणजे 4 धावा हेमंतच्या आल्या, त्याही खूप महत्वाच्या. तिथे एक चांगला स्कोर रचला आणि त्यानंतर आता बॉलिंग वरती काय सुंदर कामगिरी या ठिकाणी शालिकची सुरू आहे. शेवटचा बॉल होता अनपेक्षित उचळी, जरूर वाईटचा इशारा दिला गेला अंपायर्सने, कारण टप्पा पडल्यानंतर बाउन्स या बॉलला मिळाला गेला आणि या इनिंग मधला हा पहिला चेंडू तुम्ही अनलिगल बघत आहात. हाईट जास्त होती, बाउन्सर जास्त होता, नो घोषित केला नाही अंपायर्सने, वाईट घोषित केला, कारण वॉर्निंग द्यायची होती. 1 for the over ची वॉर्निंग या ठिकाणी दिली गेली. म्हणजे 7 चेंडू 20 धावा, एखादा मोठा फटका आला ना तर या मॅच मध्ये इंटर होईल जानस्फोर्ट सिताडे, आणि ती क्षमता ऋतिककडे ठासून भरलेली आहे. त्याच्यामुळे त्याच्यासमोर शालिक शेवटचा बॉल 7 मध्ये बनवायच्या धावा 20. उचलला गेलाय बॉल, आताही हवेमध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी जज करतायत. थोडस एलिव्हेशन कमी, ताकदी कमी पाहायला मिळाली. सांगतात ऋतिक की स्ट्रीकर वरती बॉल लागला नाही. अशा प्रकारे ऋतिकची केली संपुष्टात. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हर मध्ये बॅटिंग करत असताना धावा बनल्यात फक्त 9. येणाऱ्या 6 बॉल मध्ये बनवायच्या धावा 20 जानस्पोर्ट्स इताडे टीमला. योद्धांची आणि वीरांची, तलवारीच्या पातीची, ही देवदेशाने धर्मासाठी प्राण वेचणाऱ्यांची, ही भूमी सप्तसुरांची, ही भूमी भिवंडी नगरीची. आणि या भिवंडी नगरामध्ये, या गावामध्ये चालू असलेला हा क्रिकेटचा नंदनवन म्हणजे संजय स्पोर्ट्स आयोजित संजय स्मृती चषक 2024 मित्रांनो तुम्ही अनुभवत आहात. या महाराष्ट्र भूमीमध्ये भरपूर सारे योद्धा तुम्ही बघितले. 2000 शत्रूंशी एकटा लढणारा बाजीप्रभू देशपांडे या महाराष्ट्राने बघितलाय. अगदी हात तुटताना सुद्धा लढणारा वीर तानाजी मालुसरे या महाराष्ट्राने बघितलाय. वाघाला जिवंत पाडणारा छत्रपती संभाजी महाराज तुम्ही बघितलाय. आणि या सगळ्यांचं नंदनवन करणारा आणि 350 वर्षापूर्वी आईचे स्वप्न पूर्ण करणारा छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा या महाराष्ट्राने बघितलाय. आणि या भिवंडीला खरं तर ते पुण्य लाभलंय, कारण भिवंडी नगरीमध्ये मराठीपाडा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर सुद्धा बनतंय. 6 चेंडू 20 धावा आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये आलाय तुषार. 6 चेंडू 20 धावा, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी रितेश होते, सिंगल ला डबल मध्ये कन्वर्ट करायचे. स्टाकिंग वरती फेकी वेगाने आली आहे आणि बाद होईल कदाचित का असा प्रश्नचिन्ह आम्हालाही होता, परंतु रितेश पोचले गेल्यात. 6 मध्ये 20 बनवायचे. कोणत्याच टीमला रिव्ह्यू नाहीये. अंपायर्स डिसिजन विल बी लास्ट अशी नियमावली आम्ही या स्पर्धेमध्ये ठेवली गेली आहे. म्हणजेच या 2 धावा पूर्ण झाल्यात. प्रत्येक विजयापर्यंत जात असताना ना तुम्हाला भरपूर साऱ्या कठीण प्रसंगामधून वावरावं लागतो, कारण ज्या वेळेला आपण विचार करतो की आपण विजय होणार, तेव्हा खरं तर तुमचा विजय आहे. मंजिलें उन्हें को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. तुमच्या जिद्दीला सलाम पाहिजे. तुमच्या जिद्दीला पूर्ण करण्यासाठी तुमच्यामध्ये तेवढी ताकदही पाहिजे, कारण पराभवाच्या भीतीने माघार घेणं हे सर्वात धोकादायक असतं. कारण पराभवाच्या भीतीने माघार घेण्याची वृत्ती तुमची लढण्याची क्षमता संपवते. आणि असं म्हटलं जातं ना मित्रांनो, की जो लढू शकत नाही तो कधी जिंकू शकत नाही. जिंकायचंय दोन्ही संघाला. एका बाजूला 18 धावा बनवायचे, दुसऱ्या बाजूला 18 धावा रोखायचे. या दोन्ही टीम मधला संघर्ष या 5 बॉल मध्ये तुम्हाला समजेल की कोणाचा पोचला जाईल आणि कोणाचा पुढे जाईल. 5 चेंडू 18 धावांची गरज. समोर रितेश तिस्कर. तुषारचा बॉल डाऊन द लेग स्टंप. अगदी पंच दर्शवत असताना निरंजनजी सावंत की हा व्हाईट बॉल. 17 आकडा ना तुम्ही क्रिकेटच्या परिपटलावरती भरपूर वेळा बघितलाय. त्या 17 आकड्यावरती कोणाला यश मिळतं, कोणाला अपयश मिळतं, परंतु यशस्वी तोच होतो जो आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये एक योद्धा म्हणून लढतो. जर तुम्ही योद्धा असाल तर तुम्हाला ती अचिव्हमेंट पूर्ण केलीच पाहिजे. एका बाजूला तुषारी तोच विचार करतोय की एखादी विकेट, आणि रितेश विचार करतोय की एखादा मोठा फटका. राऊंड द विकेटने जरूर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी विकेट आता मिळेल कारण पोहोचलेच नाहीत विशाल. विकेट मिळत असताना निराक्षणाला ही धावी पूर्ण झाली नाही, विकेट मिळाली गेली आहे. म्हणजे शेवटच्या 4 बॉलवरती बनवायच्यात या मॅच मध्ये धावा 17.
अगदी पाहिलं गेलं तर बॅटच्या जवळून गेला, बॅटच्या फ्लो मध्ये आला नाही आणि त्याच अनुमानाने आपण बघत आहोत हा डॉट बॉल. दोन गोलंदाजांचं कार्य बघितलं तर खूप सुंदर राहिलं. आसिमनेही चांगलं खरं तर कार्य केलं. त्याच्या माध्यमातून ज्या 2 विकेट आल्या ना त्या सर्वात इम्पॉर्टंट विकेट होत्या. राऊंड द विकेट. यावेळेला ऑन साइडला खेळतात, ताकदीचा वापर गॅपमध्ये झाला, टप्पा पडलाय परंतु कव्हर केला गेला बॉल. डीप मध्ये वायडिश लॉंगॉनला बॉलला बॉर्डरलाईन गाठवू दिली नाही. त्या ठिकाणी फिल्डर जर आपण पाहिलं तर वायडिश लॉंगॉनला राहुल मेहर होते, त्याने बॉल अडवला गेला, फेकलाय. एक सिंगलच मिळाली. 2 मध्ये 16 बनवायचे. आता पूर्णपणे ना हा मोमेंटम आहे तो मेहर 11 बापगावच्या अगदी बाजूने आता टर्न झालाय, कारण सध्या तरी स्ट्रॉंग झोन मध्ये बापगाव आहे. राऊंड द विकेटने रितेश सुरुवातीपासून स्ट्रगल करतच होता, कारण त्यालाही माहिती आहे की फ्रंटलाईन बॅट्समन बाद झालेत, प्रेशर जास्त वाढलाय. शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा धावा बनल्या असत्या, कारण पहिलाच बॉल वाईड होता, दुसरा बॉल वाईड होता. पहिला 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या, परंतु त्या अनुमानाने हे 29 धावसंख्येचा सुरक्षित बचाव करत असताना तुम्हाला सध्या तरी पाहायला मिळतं तुषारचा शेवटचा बॉल 29 धावसंख्या डिफेंड करण्याच्या अनुमानाने हा शेवटचा बॉल ही पडलाय खूपच चांगला आणि 29 धावा या मैदानाच्या आतमध्ये डिफेंड करणारा डिफेंडिंग संघ म्हणजेच मिहिर 11 बापगाव. हार्डलक आपण म्हणूया. 3 ओव्हरची मॅच होती. त्या 3 ओव्हरच्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर 29 धावा खरं तर चेस डाऊन करणं हे तेवढंच कठीण नसतं, परंतु ओमकार शालिक 2 गोलंदाजाने चांगलं कार्य केलं. परंतु मी एका खेळाडूची जरूर पहिल्या ओव्हर पासून पहिल्या विकेट पासून जी चर्चा केली की जर आसिमने ती फिल्डिंग केली नसती ना तर कदाचित ते 2 विकेट मिळाले नसते आणि या 29 धावा चेसही झाल्या असत्या. परंतु त्या फिल्डरचं मी कौतुक करेन ज्याने पॉवर प्ले मध्ये चांगली फिल्डिंग केली आणि चांगली फिल्डिंग करत असताना खरं तर या धावसंख्या रोखण्यामागे एकमेव नक्कीच असा फिल्डर राहिला ज्याच्या माध्यमातून ह्या धावा रोखल्या गेल्या आणि या मॅच मध्ये मिहिर 11 बापगाव हा संघ पुढे सरकला गेला. तर आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आता खरं तर अनाउन्स करूयात.